नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 15 जुलै बुधवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे। अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। शेतकरी आसमानी आणि कंपन्यांच्या संकटामुळे नागवला जात आहे। त्यातच महायुती सरकारने त्यांच्यासाठी एक मोठी आनंद वार्ता आणली आहे। दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना एक मोठी घोषणा केली आहे। त्यानुसार बोगस बियाणे पेरले की ते उगवत नाही किंवा लावलेले बियाणे उद्ध्वस्त होतं। शेतकऱ्यांवरील हे संकट पाहता इथून पुढे दुबार पेरणी करता लागणारा निधी हा DPCमधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। बियाणे आता सरकार उपलब्ध करून देणार आहे। दुबार पेरणी संदर्भात DPDCमधून निधी दिला जाईल। याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवतील, त्यानुसार निर्णय घेतला जाईल। बोगस बियाणे दिले आहे त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी जाहीर केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, नागरी विकास, क्रीडा, परिवहन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या निकषांमध्ये मोठा बदल करण्यापासून ते पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। यामध्ये 2019च्या कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तसेच 2026-27 मध्ये नियमित कर्जफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली असून त्यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य मंत्रिमंडळाने पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाची 558.43 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून आधुनिक कृषी पणन सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। या प्रकल्पामुळे पालघर, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात बदल करण्याच्या तयारीत असून मोफत रेशन वितरणाच्या विद्यमान पद्धतीत महत्त्वाचा बदल सुचविण्यात आला आहे। सध्या कुटुंबाच्या आधारावर दिले जाणारे धान्य भविष्यात प्रत्येक पात्र व्यक्तीच्या आधारावर देण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026च्या मसुद्यात मांडण्यात आला आहे। या मसुद्यावर 13 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या। सध्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र कुटुंबांना ठराविक प्रमाणात धान्य दिले जाते। नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक पात्र व्यक्तीला 7 किलो धान्य देण्याची व्यवस्था करण्याचा विचार आहे। सरकारच्या मते या बदलामुळे धान्याचे वाटप अधिक समान, पारदर्शक आणि लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष संख्येनुसार होण्यास मदत होईल। केंद्र सरकार वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठीही विविध सुधारणा करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून व्यक्तिनिहाय धान्य वाटपाचा प्रस्ताव पुढे आला आहे। सध्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत देशातील सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्याचा लाभ दिला जातो।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील सुमारे 1.5 कोटी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याचे रखडलेले 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै रोजी असून यात्रा कालावधी 15 जुलै ते 29 जुलै असा आहे. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी 15 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यभरात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ आणि अंमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी FDAने रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 38 संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 34 परवाने निलंबित करण्यात आले असून 4 कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार FDAने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्त केंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 413 परवानाधारक रक्त केंद्रे आणि 468 परवानाधारक रक्त साठवणूक केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर FDAने कडक नजर ठेवली आहे. एप्रिल ते जून दरम्यान केलेल्या तपासणीत अनियमितता उघड झाल्यामुळे 21 रक्त केंद्रे आणि 13 रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकास करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बसस्थानकांचा विकास होण्यास मदत होणार असून महामंडळासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. या बदलामुळे गौण खनिज उत्खनन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि प्रभावी नियमन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय शेतकरी, शहरी विकास, क्रीडा, परिवहन आणि सामाजिक न्याय या विविध क्षेत्रांशी संबंधित आहे. विशेषतः शेतकरी कर्जमाफीतील बदल, आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराची उभारणी आणि एसटी महामंडळाच्या मालमत्तांच्या विकासासारखे निर्णय राज्याच्या आर्थिक आणि पायाभूत विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यात केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अभियानाची अंमलबजावणी करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वित्तपुरवठा केला जाणार असून शहरी विकास प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 24 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल आणि हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो खो मैदान, इनडोअर हॉलचे आधुनिकीकरण, वसतिगृहाच्या 3ऱ्या मजल्याचे बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इतर क्रीडा सुविधांची उभारणी केली जाणार आहे.